राकेश गेला होता जिममध्ये. तिकडनं येताना बघा त्याचे ओट्स आणलेले त्याने, त्याला डाएटसाठी लागतातच. त्यानंतर आणले अंडे, त्याला आहे ना अंडे पण डाएटला लागतातच. दूध आणलेलं आहे आमच्यासाठी आणि त्यानंतर आणलेले चिकन. हे बघा असं असतं त्याचं चिकन डाएटचं. आणि हे राशाचे डायपर. राशाचे डायपर मोठं पाकिट होते, संपले, आता छोटं आणलेलं आहे. आणि बघा आता बनवते मी राकेशच्या डाएटचा उत्तप्पा. त्यासाठी घेतले मी ओट्स, त्यानंतर आहे ना 4 अंडे. 4 अंड्यामधून आहे ना फक्त आपल्याला टाकायचे 2 अंड्यांचा पिवळा गीर आणि 2 अंड्यांचा नाही टाकायचे, फक्त सफेदच टाकायचे. हे बघा अशा प्रकारे आहे ना 2 अंड्यांचं मी पिवळं काढून घेतलेलं आहे. त्याला डाएटला एवढंच असतं त्याच्यावर. त्यानंतर एक टमाटा मस्त असा बारीक कापून घेतलेला आहे, तो पण मी इथं टाकलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, चटणी खायची, धना पावडर, थोडंसं जिरं, थोडीशी हळद आणि आपल्याला ना आता वरून मस्तपैकी निंबूचा रस पिळून घ्यायचा आहे. त्याच्याने ना छान चव येते उत्तप्पाला. डाएटचा उत्तप्पा आहे, मग छान चव येते त्यासाठी. आता बी पडून गेली, ती काढून घेतली मी आणि मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता गॅस पेटवून तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मस्तपैकी असं घरचं तूप शुद्ध टाकलेलं आहे. शुद्ध गावराने घरचं तूप टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे डाएट उत्तप्पाचं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी असं हाताने किंवा असं चायटीने असं पसरून घ्यायचं आहे मस्त. आणि 2 मिनटासाठी झाकण ठेवायचे. आता झाकण काढून घ्यायचं आहे. हे बघा आपला उत्तप्पा आता अजून खाण्यासाठी तयार नाही, त्याला पलटून द्यायचं आहे. आता मी पलटून दिलेला आहे. आपला उत्तप्पा आता तयार झालेला आहे. आपल्याला आता एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं आहे. तरीसुद्धा अजून खायसाठी तयार नाही आहे. पुढे तुम्हाला दाखवते मी काय करते ते. छान मस्त असा उत्तप्पा आपला रेडी झालेला आहे. हे बघा आता याच्यावर आपण आहे ना मस्तपैकी कांदे, टमाटे बारीक टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर नाही आहे, निंबू पिळून घ्यायचं आहे. चला आता मी देते राखूला उत्तप्पा खायला. राशा मॅडम करते इथं मस्ती. बघा तिचे खेळणे किती आहेत. राकेश बोलवतोय तिला खायला, ती येत नाही, मम्मीकडे जाते. अंशू तर तिला सांभाळते. राकेश तर त्याचा नाश्ता करतोय. आमचा पण नाश्ता झाला. त्यानंतर मी इथं चपात्या बनवून घेतल्या. अंशू इथं कपडे टाकायला गेली वरती, तोपर्यंत मी इथं चपात्या जास्तीच्या काही नाही, थोड्याच चपात्या टाकायच्या होत्या, त्यासाठी मग मिक्स करून घेतल्या. त्यानंतर इथं दूध ठेवलेलं आहे तापायला. दूध पण छान मस्त तापून झालं, गॅस बंद केला. आता चपात्या पण आपल्या इथं झालेल्या आहेत. आता बघू काहीतरी भाजी चपात्यांसोबत. आता आली मी इथं बेडरूममध्ये. अंशूने ना बेडशीट धुवायला काढलेली आहे आणि हे बघा कपाटचे कप्पे लावून दिलेले आणि इथं सगळे राशाचे कपडे असतात, ऑनलाईन मागवलेले आहे.